नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा ही काम करत बसलेली असते आणि त्याच वेळेस सूर्या हा तुळजाकडे येतो. तर सूर्या पाहतो तुळजा काम करते हे त्याच्या लक्षात आल्यानंतर सूर्या तिथून माघारी चाललेला असतो. तुळजाच्या लक्षात येतं सूर्याचं काहीतरी काम आहे म्हणून तो आलेला आहे आणि मग सूर्या माघारी चाललेला पाहून तुळजा त्याला विचारते, सूर्या काय झालं रे, काय काम होतं? तेव्हा सूर्या काहीच नाही बोलत. सूर्या म्हणतो, नाही काय तू काम करतेस ना, नाही चालू दे तुझं. तेव्हा तुळजा म्हणते, अरे भागूला उद्या ना ते क्वेश्चन हवेत ना इम्पॉर्टंट, उद्या राजूच्या दुकानाचं पण काम आहे, मग उद्या वेळ मिळणार नाही आहे ना, सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळं मग कॅन्सल केलं. म्हणलं आता तिचे क्वेश्चन आहेत ना ते काढून ठेवावे, असं तुळजा सांगत असते. सूर्या म्हणत असतो, हो का, बरं ठीक आहे मी जातो. तुळजा म्हणत असते, हातात काय दाखव आधी. सूर्याला मात्र ती विचारत असते पण सूर्या काही तिला म्हणत नाही, सांगत नाही की काय आहे हातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणते, दाखव. मग सूर्याने मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो आणि तो मोगऱ्याचा गजरा तुळजा म्हणते की मोगऱ्याचा गजरा आणि मग काय करणार होतास? तुळजा म्हणते की हो बरोबर आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, तर सकाळी लवकर उठून काम करायचं आहे, त्यासाठी आता लवकर झोपायचं आहे. मग सूर्याला म्हणते की हा जो गजरा आहे तो सुकून जाईल, मग काय करायचं? असं म्हणत ती जी आहे ती सूर्याकडे पाठ करते आणि केसात स्वतःच्या हाताने गजरा माळायला सांगते. मग सूर्या तुळजाच्या केसामध्ये तो गजरा माळत असतो, त्याला पण खूप छान वाटत असतं. फायनली सूर्या आणि तुळजा हे दोघंही एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यामधला हा रोमांस आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा तुळजा मात्र सूर्याला म्हणत असते की सूर्या काय झालं, आणि मग सूर्याला ती म्हणत असते की तुला माहिती आहे ना, तुला पण काम आहे ना, असं ती त्याला सांगत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो की काजूपुड्या करतील. तेव्हा तुळजा म्हणत असते की अरे सूर्याने तुळजाला मिठीत घेतलेलं असतं आणि त्यावेळेस तुळजा मात्र म्हणत असते की राजू आली असं म्हणते आणि त्या क्षणी सूर्या मात्र दचकतो. सूर्याला तुळजा म्हणते, अरे एवढा वाघासारख्या काळजाचा माणूस तू आणि राजू आली म्हणलं तरी दचकला. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही कळणार तुला आणि हसायला सुरुवात करते. त्यावेळेस सूर्या जातो आणि दरवाजा बंद करतो. तेव्हा मात्र तुळजा आता म्हणते की हे काय आहे, आणि सूर्या म्हणतो, आता बघ ना. नाही, तू मगाशी मला सांगत होतीस ना, आता बघ. असं म्हणत सूर्या तिच्याजवळ येऊ लागलेला असतो, रोमॅन्टिक होत असतो. त्या दोघांमधला जो रोमांस आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तिला म्हणत असतो की आता काही काम नाही आहे. तेव्हा तुळजा त्याला म्हणत असते की पण असं का म्हणतोयस तू, काही काम नाही म्हणजे काय, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सूर्या म्हणतो की आता फक्त आणि फक्त एकच काम आहे माझं आणि ते म्हणजे तू. असं म्हणत त्याने तुळजाला उचलून घेतलेलं असतं. तुळजा म्हणत असते की मला लवकर उठायचं आहे उद्या. सूर्या म्हणतो, हो बरोबर आहे, त्यासाठी लवकर झोपायचंही आहे. असं म्हणत त्याने तुळजाला उचलून घेतलेलं असतं आणि बेडकडे घेऊन चाललेला असतो. दोघांमधला हा रोमांस खूपच छान असा रंगात आलेला असतो. दोघंही खुश झालेले असतात. फायनली सूर्या आणि तुळजा हे दोघंही एकत्र असतात आणि ते खूप छान दिसत असतात. इकडे डॅडींनी आता आशाला त्रास द्यायला सुरुवात केलेली असते आणि आशाला एवढे ते त्रास देत असतात, टॉर्चर करत असतात, का तर तिने सांगितलं पाहिजे की तो लिंगोबा कुठे ठेवलेला आहे, अशी डॅडींची इच्छा असते. आणि डॅडी तिला बोलत असतात, मारत असतात. आणि आता तर त्यांनी वेगळंच कांड केलेलं असतं आणि ते म्हणजे त्यांनी विस्त बांधलेलं असतो आणि आशांच्या पायाखाली ठेवलेला असतो आणि त्याच पायावरती नंतर ते नालायक माणसं मीठ चोळत असतात, त्या जखमेवरती मीठ चोळत असतात. आशा मात्र किंचाळत असते. डॅडी म्हणत असतात की तुला आता धग लागली, एवढा त्रास झालाय, मग एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी मुलगी आहे ना ती आमची सून आहे, हा विस्तव तिच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि तुझ्या घरातल्या एकेका माणसाला आम्ही संपवणार आहे, हे सगळं डॅडींचं म्हणणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं डॅडी आता त्यांना आवाज येतो आणि मामा नेमका तिथं पोहोचलेला असतो. सखा मामा तिथं गेलेला असतो. डॅडी म्हणत असतात की हा मामा इथं का आला, आणि मामाचा फोन असतो. पप्पीनं फोन केलेला असतो, कुठे आहे तुम्ही पप्पा, निघाला का नाही, आताच्या आता निघा, 10 मिनटं नाही आहेत माझ्याकडे, मला खूप भूक लागली. पप्पी बिचारी जेवायला घरी थांबलेली असते. मामा म्हणत असतात की थांब ना जरा. परत मामा म्हणतात की एवढा मी जवळ आलो आहे आणि डॅडी इथंच गेले होते, मला बघायला लागणार आहे, परत असं वाटायला नको ना. असं म्हणत मामा पुढे पुढे सरकत चाललेला असतो. परंतु पुन्हा पप्पीचा फोन येतो, पप्पा निघाला का नाही. इकडे डॅडी म्हणत असतो की सखा मामा जवळ येऊ नकोस तू, आणि इकडे आशा मात्र ओरडत असते तर तिचं तोंड दाबून ठेवलेलं असतं आणि सखा मामा मात्र पुढे पुढे सरकत असतो. पण डॅडी मात्र कांड करत असतात. डॅडींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हा जर पुढे आला तर हा संपणार, एवढं नक्की आहे आज, असं डॅडींनी ठरवलेलं असतं. आणि डॅडी मात्र सखा मामाला मारायची भाषा करत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं
की सूर्या आता दुकानात आलेला असतो आणि मग सूर्याकडे सखा काका आलेला असतो, सखाराम काका तिथं आलेले असतात. मग सूर्याला ते सामान द्यायला लावतात आणि मग सामान झालं की सूर्या कॅल्क्युलेटरवर हिशोब करत असतो आणि सखाराम काका तोंडी हिशोब करतात. सूर्या म्हणतो की तुम्ही कसं काय एवढं फास्ट केलं हे? तेव्हा ते सांगतात की मी शाळेत जातो ना, रात्र शाळेत जातोय. सूर्या म्हणतो तेच मी म्हटलं, तुमचं तर शिक्षण पण झालेलं नाही आहे ना. तेव्हा ते सांगत असतात कसं आहे माहिती आहे का, हो जेव्हा आता मी तुला सांगितलं तेव्हा तू एवढा केला की एखादा हत्ती पण फिरून येईल तोंडातनं. असंच माझ्या घरच्यांची पण कंडिशन होती. जेव्हा त्यांना कळलं की मी शाळेत जातोय, आम्ही 3-4 जण आहोत. कसं आहे माहिती आहे का, अनुभवाचं जे हे सर्टिफिकेट आहे ना, ही डिग्री आहे ना, याचा काही उपयोग नाही बघ. कसं आहे, त्याची डिग्री कोण आपल्याला देत नाही. भरपूर अनुभव आहे, मलाही आहे तुलाही आहे, बरोबर आहे. पण शिक्षणाची जी डिग्री आहे ना, त्यालाच मार्केटमध्ये किंमत आहे, त्यालाच महत्त्व आहे. त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही डिग्रीला महत्त्व नाही, असं सखाराम काका सांगत असतात. आणि तेव्हा मात्र सूर्याला ते म्हणत असतात की तू पण बघ, तुला पण जमते का शिकायला, कारण आता थांबायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं सखाराम काका त्याला सांगत असतात. सूर्या म्हणत असतो की खरंच अगदी तुम्ही बरोबर बोललेला, मला आता थांबायचं नाही, असं म्हणत सखाराम काकांनी आता मोलाचा सल्ला सूर्याला दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे काम तुला करायचंच आहे आणि आता थांबायचं नाही, असं म्हणत ते सूर्याला प्रोत्साहन देत असतात. इकडे धनू उठलेली असते. धनूच्या बेडच्या शेजारी तिथे जी दत्तू झोपलेला असतो आणि नेमका दत्तूच्या हातावरती जे धनूचा पाय पडतो. दत्तू किंचाळतो आणि म्हणतो काय चाललंय हे? धनू तिला त्याला म्हणते असं झोपतं का कोण? तेव्हा धनूला तो म्हणू लागतो की तुला मी सांगितलंच होतं ना, तू इथं झोपायचं नाही म्हणून, ही माझी खोली आणि माझ्या खोलीत कसं झोपायचं हे मी ठरवणार आहे, असं दत्तू तिला म्हणत असतो आणि तिच्याशी बोलत असतो. तेव्हा त्या दोघांची भांडणं चाललेली असतात. ती म्हणते तू काय करणार आहे? दत्तू मात्र घाबरतो. तेव्हा धनू म्हणत असते त्या दिवशी मी तुला अख्खा उचलला होता, तू मला उचलू पण शकत नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा तो म्हणतो आत्ताच मी तुला उचलतो आणि उचलून बाहेर टाकतो, बघ कसा उचलतो. आणि उचलायला जातो. दोघंही बेडवरती पडतात आणि जो बेड असतो तो मोडतो. अक्षरशः बेड मोडलेला असतो आणि दत्तू आणि धनू त्या बेडवरती पडलेले असतात. त्यानंतर तेवढ्यात नाना आणि नानी दोघंही तिथं आलेले असतात. इकडे मोडलेला पलंग पाहून नाना मात्र जाम खुश होतात आणि इकडे धनू आणि त्याचबरोबर दत्तू या दोघांनाही कळत नाहीये की नानांना काय झालंय, नाना काय एवढे खुश झालेत, हा प्रश्न त्या दोघांना पडलेला असतो आणि ते दोघंही तसेच नानांना विचारू लागतात. पण नाना म्हणतात की खरंच मला जे वाटतंय ते झालेलं आहे ना, बरं आवरायला घ्या. आणि धनू आवरायला बाहेर जाते आणि इकडं नानीला मात्र खूप राग आलेला असतो आणि दत्तूला प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे, नाना एवढे माझ्यावर खुश होऊन का चाललेत, नक्की काय बनायचं आहे हे. त्यानंतर डॅडींनी आता दरबार भरवलेला असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो हा नालायक डॅडी, जो इतरांना एवढा त्रास देतो, सगळ्यांशी एवढं विचित्र पद्धतीनं वागत असतो. आणि आता इथे सगळ्यांच्या समोर तो आणत असतो की तो भल्या भल्याची कामं करत आहे आणि त्यांच्या प्लॅनप्रमाणे सूर्या तिथं पोहोचलेला असतो. कारण डॅडींना काहीही झालं तरीही राजूचा जो उद्योग आहे तो चालू द्यायचा नसतो आणि त्यासाठी डॅडींचा हा सगळा डाव चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तिथं आलेला असतो आणि मग डॅडींना तो म्हणतो की मला बोलायचं होतं. यांना माहिती असतं की सूर्या कशासाठी आलेला आहे, कारण सूर्याच्या पाळतीवर यांनी माणसं ठेवलेलीच असतात ना. सूर्याला माहीत नसतं डॅडी काय करू शकतात, पण डॅडींना सगळं माहिती आहे की सूर्याचं पुढं काय चालणार आहे. तेवढ्यात एक जण उठतो आणि म्हणतो की डॅडी मला घटस्फोट हवा आहे. माझी बायको आहे ना, तिला मी भांडवल दिलं, तिनं व्यवसाय सुरू केला आणि आता ती माझ्यावरच ओही करत आहे. तिला संसार सांभाळायचा नाही आहे, तिला फक्त धंदा करायचा आहे, तिचा जो चालू आहे तो, असं म्हणत तो बोलत असतो. डॅडींना म्हणत असतो की मग काय करावं लागेल. डॅडी म्हणतात की घटस्फोट घे आणि रिकामा हो, असं डॅडी त्याला सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सूर्या ते सगळं ऐकत असतो. म्हणत असतो की कसं आहे, आता राजूने जर हे सुरू केलं आणि राजूला असं झालं तर, हा प्रश्न सूर्याला पडलेला असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे डॅडी म्हणतात की आता आपली राजू पण बघ धंदा करते, बिझनेस करते, उद्या तिच्या बाबतीत असं व्हायला नको, तिच्या नवऱ्याचं तिनं नाही ऐकलं आणि नवऱ्यानं तिला सोडचिठ्ठी दिली तर. सूर्या घरी येतो, सगळेजण तयार झालेले असतात, नारळ फोडायचा आहे यासाठी जायचं असतं. सूर्या म्हणतो कुठेही जायचं नाही आहे, ती ऑर्डर आली, त्यांना सांगा की आपल्याला काही जमणार नाही. तुळजाला मात्र धक्का बसलेला असतो आणि तुळजा सूर्याला विचारते. थँक्यू.